घरी येतो म्हणे आणि संग मग जाऊ असे म्हणत होते. हा पैसे नाही ना आपल्याजवळ टिकटिले. थांबा, घाई नका करू तुम्ही दोघे जण. हा येऊ द्या तुमच्या बाबाले आणि जाऊ मग आपण. किती वेळ आहे, किती वाजता येईन बाबा? गेले ना सगळे जण गावातले. दोन दोन ऑटो भरून गेले म्हटलं. तू बसलीची बसलीच आहे. लाव ना मग बाबाले फोन. किती वेळ आहे तर लवकर या ना म्हणा घरी. लवकर बोला बाबाले. लवकर जाऊ आपण. मला आईस्क्रीम खायची आहे बाजारात. घेऊन दे मला आईस्क्रीम बी घेऊन दे जा, कुल्फी घेऊन दे जा. आई मी बी खाईन कुल्फी. बरं घेऊन देईन ना. पहिले तुमच्या बाबाले तर येऊ द्या. हा मला म्हणते लवकर जातो आणि लवकर येतो. 12 नाही वाजत तर येतो म्हणे आणि 2 वाजून गेले तरी येवाचा पत्ता नाही त्याचा. काय करून राहिले तर किती वाजता बाजारात येईन? 5 वाजता घेऊन जाईन का आपल्याला आणि याले मग रात्र होईल. 9-10 वाजून म्हटलं येवाले. असंच वाटून राहिलं मला आज तर. लवकरच गेले तरी सकाळीच गेले 8 वाजता. करून ठेवतो म्हणे तू तयारी गियारी. 12 वाजता येतो म्हणे आणि चाललो जाऊ बा लवकर. आणि तिकून लवकर येऊ. आणि आता पाय ना 2 वाजले तरी आले नाही ते. बसलीच आहे मी किती वेळची कामं गिमं करून. लवकर लवकर कामं केले. बाजाराला जायचं आहे, बाजाराला जायचं आहे म्हणून. आणि आलेच नाही बापा हे. गाडी भेटली का नाही भेटली यायले तर बसली तिकडेच गोष्टी करत कुठं. आई आज बाजाराचा दिवस आहे, गाड्या चालूच राहते. लाव ना बाबाले फोन लाव, बोलाव लवकर. हो फोनच लावून पाहतो आता. येते नाही येत माहित होईन आपल्याला. हॅलो. अहो कुठं आहे म्हटलं तुम्ही? कुठं आहे? किती पैसे आणून राहिले म्हटलं तुम्ही? वाट पाल लावून राहिले किती वेळचे. तयारी झाली ना मई? या ना लवकर. हॅलो आशा, मी काय म्हणतो, तू येऊन जाय म्हटलं बाजारात. मी बाजारातच आहे. येऊन जाय बाजारात? कायच्याने येऊ मी? उडत येऊ काय? पैसे तर पाहिजे ना जवळ येवाले. का फुकट आणून मले ऑटो आले? पैसे नाही आहे ना माझ्याजवळ, कायच्याने येऊ मी? अरे या सकाळी सांगता नाही आलं काय मग पैसे नाही आहे म्हणून? सकाळी सांगता नाही आलं काय म्हणता? तुम्हीच तर म्हणत होते पैसे घेऊन घरी येईन आणि जाऊ सांगा. मग म्हणत नाही होते काय तुम्ही? आता वेळेवर म्हणून राहिले तुम्ही बाजारात ये. कशी येऊ म्हटलं मी? माझ्याजवळ फुटी कवडी नाही आहे म्हटलं. आणि कशी येऊ मी आता? आणि हे लेकरं माया मागं लागले. चाल आई चाल आई. 12 वाजतापासून तयारी करून ठेवली म्हटलं मी. 12 वाजतापासून वाट पाहून राहिली. आता 2 वाजले. फोनही नाही केला मग तुम्ही का तू येऊन जाय. माझ्याच फोनची वाट पाहता काय तुम्ही? काय म्हणते मी ना फोन नाही केला तर? आता वेळेवर कोण देईन मला पैसे? गेले म्हणते गावातले लोक. मगानेच गेले बाजारात. बसले राहीन काय तुमच्या वाणी 2-2, 3-3 वाजेपर्यंत घरीच? लवकर जातेत ना लवकर येऊन जाते घरी. 5 नाही वाजत तर बाजार करून. आणि मी इथंच बसली वाट पाहत. येऊन राहिले बा म्हणून. अरे तर टिकटीलाच पाहिजे ना पैसे. 20 रुपये तर माग ना. कोणी असं गावात तर भेटून जाईन म्हटलं. काय 100-200 रुपये नाही मागून राहिली तू. 20 रुपये तर लागते टिकटीले. माग कोणाले गावात. गावात मांग तर कोणाले मागू म्हटलं मी? लोक बाजारात गेले. का त्याच्या घरी आता चोरी करू मी? का हुसक वासक करू? कुठे आहे पैसे म्हणून? सकाळी गेले तर 5-50 रुपये द्यायला नाही पाहिजे मला? तेही नाही समजलं तुम्हाला? उठले सुटले आणि उठून पाहिले. माझ्या लक्षातच नाही राहिलं म्हटलं का तुले पैसे द्यावं म्हणून. तर तू नाही मागतले. तर एक काम कर ना, तू येऊन जाय म्हटलं बाजारात. कोणाले पैसे माग. मी इथंच आहे. आपण जिलेबी घेतो ना, जिलेबी भातकं नेहमी त्याच दुकानाजवळ आहे म्हटलं. तिथंच येतो. इथंच बसला राही तुम्ही. ते बरोबर आहे तुमचं. तिथं थांबले तुम्ही. पण आता येऊ कायच्या ना मी? नाही तर एक काम कर मग, तू ऑटोत बसून येऊन जाय. इकडे आहेस मी बाजारात. जिथं आपले ऑटो थांबते तिथं थांबतो मग मी. आल्याबरोबर देऊन देईन मग मी ऑटोवाल्याले पैसे. असंही जमते ना. ये मग तू तयारी वारी करून ये म्हटलं. थांबतो मी तिथं ऑटोवाल्याजवळ. आणि बसाच्या पहिले सांगून देतो तू कोणाच्या ऑटोत येऊन राहिली तर. मग आल्याबरोबर तर पैसे देतोच म्हटलं मी. आणि तसंही काही बसाच्या पहिले पैसे तर मागत नाही ते लोक. पोचल्यावरच पैसे देतो ना आपण. तर ये मग तू तसं कर. बरं ठीक आहे, पाहतो मग. पहिले गावात कोणाच्या घरी मागून पाहतो. भेटले तर ठीक, नाही तर मग मी तशीच करतो. मग येऊन जाईन बसून. हो आणि मोबाईल संग आणजो. सांगतो म्हटलं मग पैसे भेटले नाही भेटले. पैसे जर भेटन तर मग मी इथंच थांबतो आपल्या चिवडा जिलेबीच्या दुकानापाशी. आणि समजा नसन भेटले तुले पैसे तर या लागन मग तिकडे ऑटो स्टँड जवळ. ठीक आहे ना, तर सांगतोच मी तुम्हाला. आता कोणाच्या घरी जाऊ मला समजूनही नाही राहिलं. आता जाऊन पाय तिकडे कुठंही कायले शांता काकूच्या घरी जाऊन पाय ना. असं पैसे तर देऊन देईन. खाली आता पाठवत नाही. जाय तू शांता काकूच्या घरी जाय. इकडे तिकडे भटकू नको. बाकीचे राहीन बेत द्याले नाही पाहत. आता काय मी शांता काकू आहे नाही आहे का गेली बाजारात? बाजारात गेले म्हणते बा 2 ऑटो भरून. तर गेली असन तर नसन मग मावशी म्हणतो मी काकू घरी. जाऊन तर पाय. इथूनच नसन म्हणतं. अंदाजी टोले नको मारत जाऊ तू. जाऊन पाय म्हटलं, जाऊन पाय. बरं ठीक आहे. तुमच्यानं भटका लागून राहिलं मला आता याच्या त्याच्या घरी. असे नका करत जाऊ बा. यान म्हणता
येत जा. उशीर झाला मले, त्याच्यानं नाही आलो तर वाट पाहतो ना मी. ये ना तू, ये म्हटलं, ये बाजारात. बरं ठीक आहे, ठेवा फोन. बरं ठीक आहे, ठेव मग. हो ठेवा. आई काय म्हणते बाबा? काय म्हणन, या म्हणते आपल्याला ऑटोत बसून. तर एक काम कर ना तू, मी शांता काकूच्या घरून येतो म्हटलं, तोपर्यंत कपडे घालतो. हा असं चालतं काय? हात पाय धुय, तयारी कर. हा तयारी कर म्हटलं. पाय बरं, बनीची तयारी झाली आणि तू व्हायचीच आहे. करतो ना तर मग मी. कर मग लवकर कर. मी बनीले घेऊन शांता काकूच्या घरी चालली आहे पैसे आणाले. तू इथंच थांब जा, कुठं जाऊ नको, नाही तर मग नेणार नाही बाजारात. लवकर जातो मी आणि लवकर येतो म्हटलं, 2 मिनिटात वापस. हा कुठं इकडे तिकडे भटकू नको गावात. मी तुले बलावाली येणार नाही. घरी राहशील तर घेऊन जाईन बाजारात, नाही तर कुलूप लावून चालली जाईन मग मी. नाही जात नाही, कुठंच नाही जात ना मी. जातो पटकन पैसे घेऊन ये, मी तयारी करतो. हो पटकन कपडे घाल. चल मग बनी, चल काकूच्या घरी जाऊ. शांता काकू, ओ काकू, शांता काकू. बोला ना आशाताई. वहिनी काकू आहे काय म्हटलं घरी? घरी आहे का गेला बाजारात? आई गेली ना बाजारात, लई वेळची गेली आई. 12 वाजताच गेली असन. काही काम होतं काय आई संग? तसं काम तर नाही होतं शांता काकू संग, पण ते काय झालं, मला बाजारात जावायचं आहे आणि माझ्याजवळ काही टिकटिले पैसे आहे नाही. मग म्हटलं कोणाले मागू आता गावात, कुठं घुमू. त्याच्यानं मग तुमच्या घरी आले. म्हटलं काकू असन तर काकूले मागन आणि काकू नसन तर तुम्हाला मागन. तर असन तर द्या ना मग 20 रुपये. संध्याकाळी देतो मी वापस. असं नाही आहे का आज घेऊन जाईन ना महिनाभर देणार नाही, असं काम नाही आहे म्हटलं माया. संध्याकाळीच पाठवतो मी लेकराच्या हाती, नाही तर मग जमलं तर मिशीन. हा पहा ना मग, असन तर द्या. 20 रुपये पाहिजे. 20 रुपये तर नाही आहे आशाताई. माय बाई, तुमच्याजवळ पैसे नाही आहे काय? मग आज बापा कशी जाऊ? नाही नाही तशी नाही म्हणून राहिली आशाताई मी. माझ्याजवळ आहे पैसे, पण 20 रुपये नाही आहे म्हटलं. 200ची नोट आहे आणि 50ची आहे, तर 50 घेऊन जा ना तुम्ही. घेऊन जा म्हटलं 50. बरं ठीक आहे ना, देऊन द्या मग. हो घेऊन जा ना, आरामात दे जा, काही घाई गडबड नाही आहे. हा जेव्हा टाइम भेटन तेव्हा ये जा म्हटलं घरी. हो हो द्या द्या, आणून दे ना, भुलणार नाही मी तुमचे पैसे. द्या मग पटकन, चालली जातो आता. कायच्या नाही, ऑटो असन तर ऑटोत जाईन, लागला असन तर, नाही तर मग बस नगी पाहा लागन. भेटून जाते आजच्या दिवशी गाड्या, काही ना काही चालूच राहते म्हटलं. हो हो बरं थांबा मग 2 मिनिट, आणून देतो तुम्हाला पैसे. बरं झालं तुमच्या घरी आली मी, तर नाही तर वाकात झाला होता आज माझा चांगला. देतो ना मी पैसे, देतो म्हटलं, टेन्शन नका घेऊ. बरं आणून द्या मग वहिनी. बापा बापा, शांता काकू झालाय वाटते बाजार. हो झाला ना बाजार, झाला आमचा. आता घरी जातो म्हटलं. थांबून काय करा बापा, ऊन तर ऊन लय तपते. त्याच्यानं म्हटलं लवकर चालला जाऊ. आता तिकडेच चालला मी ऑटो जवळ. हा काय लवकर आले होते वाटते आज बाजारात? हो लवकरच आलो आम्ही 12 वाजता. हा काय काय आहे म्हटलं काकू, थैल्यात काय? डोक्यावरच वजन घेतलं आज तुम्ही तर. काय आहे म्हटलं? अहो काही नाही, बाजार झाला तर म्हटलं आता आलू घेऊन घ्या बा, आणि चला आता घरा इकडे. आणि पहिले जर आलू घेऊन ठेवले असते तर संग संग वजन वागवणं होत ना. तर आलू घेतले म्हटलं 8 किलो. तर मग एवढं मोठं वजन हातात नेणं होते काय? 2-2 थैले. त्याच्यानं म्हटलं डोक्यावर घेऊन जातो. अच्छा अच्छा, काय पापड बनवता काय आलूचे? हो पापडही बनवण, चिप्सही बनवण. आता उद्या बनवा लागन, आज घेऊन जातो म्हटलं. घेऊन घे जा, मस्त मोठे मोठे आलू आहे. जास्त घेतले तर 15 रुपये किलो लावते, आणि आपण कमी घेतले 1-2 किलो तर 20 रुपये म्हणते. भाव करा लागते, देऊन देते. अमाय हो गड्या, मला घ्या लागन मग. तर इथूनच घेतले काय तुम्ही ह्या काकू जवळ? हो इथूनच घेतले ना. चांगले आलू आहे, मोठे मोठे आलू. निवडजो, चांगले चांगले आलू आहे म्हटलं खाली. तर काढजो आणि घेऊन घे तू बी 5-10 किलो, जेवढे पाहिजे तेवढे. आता वजन नाही नेणं होणार, थैला बी नाही आहे. तर एक काम करतो, 5 किलो घेऊन घेतो, पण नीट तर देतेच. हो देते ना, देते. तर घेऊन घे 5 किलो. थोडे थोडे नेले आलू तर बनवणं होऊन जाते म्हटलं. हा ना, एक कानं बनवायला बसा तर जीवावर बी येते. घेऊन घे ना, घेऊन घे. तुम्ही नाही घेतले काकू आलू? आणले ना मायापोरानं, कालच आणले. तो तर 10 किलो घेऊन आला. एक कानं म्हणे आई थोडे थोडे आणल्यापेक्षा 10 किलो घेऊन आला तो कालच. तर त्याच्यानं आज काही आलू नाही घेतले मग मी. आता तेवढेच आलू करून घेतो ना पहिले. 5-6 किलो आलूचे चिप्स बनवून घेतो आणि 5-6 किलो आलूचे पापड बनवून घेतो. मग पाहायला जाईन नाही. हो थोडंच बनवा लागते ना. झाला तुझ्या बाजार का व्हायचा आहे? व्हायचा काकू, माझा बाजार व्हायचाच आहे. आता अर्धा तर झाला म्हणा. आता काही सामान सुमान घ्यायचं आहे लेकरासाठी, रबर पेन्सिल हे ते, त्याचं काही ना काही चालूच राहते. आई रबर आणजो, आई पेन्सिल आणजो, आई पेन आणजो. दर बाजाराला न्यास लागते काही ना काही. हो लेकरायचं तेच राहते मग, हे आणजो ते आणजो. कर मग तू बाजारानं ये, मग आम्ही निघतो बा.
वजन लय लागून राहिलं मला. बरं बरं जा मग. मी मग आता लवकर बाजार करतो ना, मी येतो. घरी गेल्यावर बी स्वयंपाक हे ते आपल्याच मागं राहते ना, त्याच्यानं लवकर गेलेलं बरं. नाही तर काय मग, कर मग बाजार प्रीती. हो काकू, करतो. मी बी पहिले बाजार करून घेतो ना, येईन मग मी आज काकू जवळ आलो घेवाले. जाता जाता घेणं परवडते, संग कोण वजन वाढवण. तेच तर पहिले बाजार करून घे ना, घेऊन घे जो मग आलो. हो. अम्मा बाई पाय व चंद्रकला, गाजर बुल्ली म्हटलं मी घेवायची. हा गाजर घेऊन घेतो बापा. काल मोठे फुगले होते तुझे भाऊजी, गाजरचा हलवा पाहिजे तर घेऊन घेतो म्हटलं 2 किलो. पाय बरं, मला आठवण आली आता वेळेवर, नाही तर भुलली होती मी आज गाजरच्या हलव्यासाठी. हो, काही ना काही गाजरच्या हलव्यासाठी फुगले. मला गाजरचा हलवा नाही देत, माझ्यासाठी पाठवत नाही. काल सुनीलच्या ते डब्बा पाठवला तर गाजरचा हलवा काही दिला नाही त्याच्यात. म्हणजे लेकरानं खाऊन घेतला, थोडासा होता तर मग काय पाठवू त्याच्यासाठी. तर फुगले बापा. मग मी बैल होय काय न गाई होय काय, काही देऊन देता मला बांधून असं तसं. बापा 1-1.5 घंटा हेच चाललं त्याचं. मग मला काही देता तुम्ही, शिळं पातं देता. लय त्याच्या मतानं जे आलं त्याच्या तोंडात ते बोलले ते. त्याले म्हटलं मग नातू नातीनच होय म्हटलं. लेकरायनंच खाल्लं ना, का कुठं काही टाकलं मी फेकलं. सांगा म्हटलं तुम्ही. त्याले म्हटलं आता फुगले तर फुगा, जेवढं बोलायचं आहे बोलून घ्या. उद्या बनवून देतो म्हटलं तुम्हाला गाजरचा हलवा, देतो म्हटलं 2-4 दिवस तुम्हाला. अमाय बाई. हो, मग डोकं दुखते म्हणे आणि खोपडीत जाऊन झोपले बापा. मला म्हणते आता पाय तू वानेर. तर दिवसभर वावरात थांबली मग मी. 6 वाजेपर्यंत घरी आले, 6:30 वाजले मग मला. अच्छा म्हणूनच होय. बबिता म्हणे आई लय वेळची गेली अजून आली नाही, लय वेळची गेली अजून आई आली नाही. तर काल बबिता आली होती बरोबर आहे. गणे आले बोलावाले म्हणे. गणे आला म्हणे शाळेतून, तर ड्रेस नाही काढत, काही नाही काढत म्हणे, आणि येऊन जाते खेळाले म्हणे. जेवण नाही करत, पाणी नाही पेत, तर पाहतो म्हणे त्याले. तर आली होती काल ती 6 वाजता. हो, सांगे ना ते गेली होती म्हणे मी तिकडे मावशीच्या घरा इकडे गण्याले पाहाले. तर चाल मग घेऊन घे बापा गाजर, घेऊन घे 2-4 किलोनं, बनवून दे 8-15 दिवस खाऊ दे बोर होईपर्यंत. हो तर चाल म्हटलं. सकाळी दूध घेऊन ठेवलाय मी, म्हटलं 1 लिटर दूध घेऊन ठेवतो आणि बनवून देतो म्हटलं गाजरचा हलवा तुम्हाला. तर दूध आहे घरी, फक्त आपल्याला गाजर घ्यायचे आहे. चाल मग घरी जाऊ. बरं चाल ना, तर घेऊन घे गाजर. आलू घेवायचे होते तर आलू तर घेतले म्हणा, बाजारही झाला, भात काही घेतला आपण ना. आता फक्त गाजर राहिले, गाजर घेऊन घेऊ आणि चाल मग. झाला मग आपला बाजार. हो. लय वेळ लागला येवाले. लय वेळ लागला म्हणजे लागणच ना. उडत येऊ काय मी, वेळेवर गाड्या गोळ्या भेटते नाही भेटत. आखरीचा ऑटो होता म्हटलं, मग ऑटो भरायला टाइम नाही लागत काय. आल्याबरोबर थोडी सोडते ऑटोवाले लोक, याला येऊ द्या आणि त्याला येऊ द्या. जेव्हा त्याच्या सवाऱ्या होते म्हटलं तेव्हा ऑटो सोडते, नाही तर बसून ठेवते आपल्याला तिथं. 1 घंटा लागो का मग तिथं अर्धा घंटा लागो. कोणा दिले मग टिकटीले पैसे? कोण दिन गेली होती शांता काकूच्या घरी, तर शांता काकू बाजारात आली होती. मग ते तरी बरं झालं का वहिनीजवळ पैसे होते तर दिले म्हटलं मला. वहिनीने पैसे 50 रुपये दिले, दे जाता तिचे पैसे. हो दिन काय पचून राहिलो काय आपण. देऊन देईन म्हटलं संध्याकाळी घरी गेल्याबरोबर देऊन देजो. पण तुम्हाला समजायला पाहिजे ना. तुम्ही काय म्हणत होते, कमी पैसे आणायला जातो, 12 नाही वाजत तर घरी येतो. मग लवकर निघून जाऊ बाजारात. तयारी वयारी करून ठेव जो. मी बसलीच तयारी वयारी करून, आणि 2 वाजून गेले तर येवाचा पत्ता नाही. आणि फोन करून नाही सांगून राहिले तुम्ही का तू येऊन जाय म्हणून. वेळ झाला थोडासा. 1 वाजेपर्यंत तर मी ठेकेदारच्याच घरी होतो. ठेकेदार बी कुठं पाहूनपणा गेले होते. तेही लोक काय वेळेवर घरी राहते काय. समजायला तर पाहिजे ना मग तुमच्या ठेकेदारले का आज बाजार आहे बा तर मजुराचे पैसे काढून ठेवा म्हणून. असे राहते काय ठेकेदार. बरं जाऊ दे, आली ना तू, आता डोकं शांत ठेव आणि मस्त बाजार कर. काय काय घ्यायचं आहे तुले तर देतो ना मी. बाजाराला पैसे देतो म्हटलं, कर तू बाजार आता शांततेनं. काव नको करत जाऊ. आणि यायला कायले आणलं दोघाले. घरी नाही ठेवायला पाहिजे होतं काय. कायले आणलं म्हणजे कोणाच्या भरोशावर ठेवून घरी. आता बाजारा येईन तर बाजारात मागं लागतेच ना. आणि चप्पल घ्यायची आहे ना दोघा जणांसाठी. पाय नाही जळत का आता उन्हाळा लागला. घरी घालायचे चप्पल नाहीये. चप्पल घ्यायची आहे ना, मग त्याच्या पायाची मापाची घ्या नाही लागणार. लहान मोठी झाली तर मग अजून बदलवाले या. म्हणजे एकच काम डबल करा. अहो तसं नाही राहत, नंबर राहते ना चपलीवर. 5 नंबर लागते, 10 नंबर लागते, 16 नंबर लागते. चपलीचा मापच राहते म्हटलं, लक्षात ठेवा लागते. बरोबर आहे तुमचं, चपलीचा नंबर माहित पाहिजे. पण लेकरं म्हटलं काय जेवढेचे तेवढेच राहते काय ते. 5-6 महिन्यानं मोठे होतच राहते. मग नवीन नाही घेऊन द्यावं लागत काय त्याले. बरं बा, घेऊन दे तू, घेऊन दे. घे बरं पैसे, घे ना बाजार कर. हो मी बाजार करतो, तुम्ही किराणा सामान घेऊन ठेव जा. आणि काय काय घ्या लागते ते सांगून दे ना मग. चिठ्ठी आणली ना म्हटलं मी लिहून. चिठ्ठी देतो तुम्हाला, तुम्ही घेऊन घे जा.
बरं ठीक आहे, तसं कर मग. चिठ्ठी देऊन दे आणि कर मग लवकर लवकर बाजार. हा आपणही लवकर चाललो जाऊ. बाबा जिलेबी घेऊन द्या ना. आशा तुला समजत नाही काय लेकराची तयारी वारी करून द्या म्हणून? हा तू आली तयारी करून आणि हनीची तयारी, हा त्याला तसंच आणलं म्हटलं घरच्या कपडेवर. काय तयारी करून देऊ मी याची? लहान साय काय तो? हा कपडे नाही घालता येत काय त्याले? एक तर तुमची वाट पाहू पाहू 2 मले घरीच वाजले. हा याले म्हटलं मी शांता आजीच्या घरून येतो बा, तू कपडे गिपडे घालून रेडी राह. तर ह्याही नाव नाही ऐकत, बसला तर बसलाच तसाच देव बाप्पावानी बसूनच राहते. असं नाही का सटकन तयारी करून घ्या, उठाव, हात पाय धुवाव. हा नाव फुरतही नाही आहे लेकराच्या अंगाती. तुम्ही बी परेशान करता आणि लेकरही परेशान करून राहिले मले. बरं जाऊ दे कर बाजार. तू घेऊन जातो मी लेकरायले उसाचा रस घी पाचतो ऊन तपते म्हटलं. हो पाजात येईल उसाचा रस. चाल ना तूही पिऊन घे आपणही पिऊन घेऊ म्हटलं. चाल चाल काही महाग नाही आहे, 15 रुपये ग्लास तर आहे. चाल चाल. हो उसाचा रस पितो बाबा, उसाचा रस. चाल मग आशा उसाचा रस पिऊन घेऊ. बरं चला. आली म्हटलं तर थकली असन. चाल मग मस्त आरामात शांततेनं बसू, रस वस पिऊ आणि मग लागू बाजार करायला. चाल बाप्पा झाला माया बाजार. लेकरासाठी सामान सुमानी घेतलं आणि आलूही घेतले. आता कायच्याने निघून झाला गण. याटो तर लागलेच राहते. शांता काकू बी गेली असन. गेल्याच असं लय वेळच्या निघाला आणि त्या बाजार झाला म्हणे आमचा. गेले असन. पाहतो कोणी ना कोणी भेटते सोबते. मी चालली जातो. घरी गेल्यावर हे काम ते काम, कामच काम. बाप रे बाप, थकली बाप्पा थकली. एक तर बाजारात घुमा, हा बाजार करायला काही वाटत नाही, पण थैले वागवाले जीवावर येते बापा. थैले आणाले पोचली बापा घरी. आता आराम करतो थोडीशी. बबिता, बबिता. आजी आली? हो बापा आली 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 आत्ताच आली. थकली हो लक्ष्मी, थकली म्हटलं. पाणी पाज ना मग. हा आजी आली तर पाणी पाज म्हटलं मस्त. आता थंड थंड फ्रीज मधला आण जो. हा आजी आणते ना, आई आणते. आई आणते काय? आईले काम सांगत जाय नाही. मी तुले सांगता तू आईले सांगत जाय. इच्छा इथं लवकरच आले आई. हो बाजार झाला तर काय करा मग. चंद्रकलाले म्हटलं चाललो जाऊ. इथं थांबून काय करतं म्हटलं. चांगलं झालं ना आल्यात ना. तर मले पाणी दे आणि इले चिवडा गिवडा दे ना. लक्ष्मीले गण्या येवाचाच आहे वाटते. हो येवाचाच आहे ना, 5:30 वाजता येते तो. बरं तर चिवडा दे याले म्हणतो मी इले. आणि तू खाशील तर तू खाय, मले नको दे जो. मी थकली, मी काही आत्ताच खात नाही, मग खाईन थोड्या वेळानं. आणि एक काम करजो, गाजर आणले म्हटलं तर धुवून धावून आणून दे माझ्याजवळ. हा बसल्या बसल्या किसतो मग मी इथं. तोपर्यंत तुझे बाकीचे कामं होते. आणि चहा बनवू काय तुमच्यासाठी? नाही थोडा वेळ थांबून जा. जमते बाहेरून आली, गरम गरम लागते. तर फक्त पाणी दे मले. बरं. आणि बाजाराचा थैला घेऊन जाय म्हटलं घरात. हो आई. चाल लक्ष्मी भात का देतो. हा आई जलेबी पाहिजे जलेबी. हो जिलेबी आहे आणि चिवडा आहे. खाय खाय मस्त जिलेबी चिवडा फुटाणे हा आणले तू यासाठी. शांते आली बाजारातून? लवकरच आली आज. लवकर नाही तर काय मग काय झाल पडलं येऊ काय बाजारातून? लवकरच आली. काय बनवून राहिली म्हटलं? काय बनवून राहिली म्हणजे हलवा बनवून राहिली तुमच्यासाठी. गाजरचा हलवा. हा 2 किलो आणले म्हटलं गाजर. आता 2 किलोचे बनवून देतो एक कायानं. आणि खात बस जा मग 8 दिवस. काल फुगले होते ना तुम्ही. गाजरचा हलवा पाहिजे तर बनवून राहिली म्हटलं आता. अरे मजाक म्हणत होतो मी. माहीतच आहे मजाक करणं समजत नाही काय मुले. हा मजाक कायले म्हणते ना खरं खरं कायले म्हणते तर. हा माया संग काल किती वेळपर्यंत बहस करत राहिले तुम्ही. हा गाजरचा हलवा नाही पाठवला, मायासाठी ठेवला नाही, मले आवडते, माया फेवरेट आहे. आता खा ना, हप्ताभर खा जा म्हटलं. आता बनवून देतो मी. आल्या बरोबर गाजरच किसाले बसली म्हटलं मी, बाकीचे कामं धंदे सोडून. पहिले तुम्हाला गाजरचा हलवाच देतो मी बनवून. अरे यार तू सिरियसच होऊन जातो बा. सिरियस नाही. काल किती डोकं खाल्लं तुम्ही माया वावरात. 6 वाजेपर्यंत वानेरा हाकला लावले म्हटलं मले. वावरात थांबली मी तुमच्यानं. डोकं दुखते माया, जाऊन झोपले खोपडीत. आता रोज देतो म्हटलं तुम्हाला. सकाळ संध्याकाळ गाजरचा हलवा. नाश्त्यात हलवा, जेवणात हलवा, दुपारी चहामध्ये बी हलवाच देतो मी टाकून. आणि जेवणातही हलवाच देतो. रात्रीच्या भाजीपोळी कमीच देतो. मला आवडते म्हणून म्हणत होतो. हो तर आवडते ना मग. आता बनवून राहिली तर बनू द्या ना मग. मले बनू द्या म्हटलं. तुम्ही तुमचं काम करा आता. मी माया काम करून राहिले, तुम्ही तुमचं काम करा. बनू द्या मला हलवा, डिस्टर्ब नका करा. बरं बनव. बाई बबिता आण ना मग पाणी. हो बाबा चहा आणू काय? बनला असन तर घेऊन ये मग. नाही बाबा बनवतो ना आता. राहू दे ना मग बाई बबिता. चहा नाही बनला तर राहू दे, बनवू नको. एक काम कर, पाणी आण आणि मला भात का देऊन दे, मी खाऊन घेतो. देऊन दे बबिता, यायला देऊन दे पहिले. बाकीचे कामं मग करजो, नाही तर अजून फुगून बसन.
झालं असं ना, आता बंद कर ना तू, काही बोलून राहिलो काय मी? हा, आता जास्तीचं नको बोलत जाऊ. झालं तर झालं, बोललो तर बोललो. हा, गेला म्हटलं कालचा दिवस. एवढ्या गोष्टी मनात धरून नाही ठेवायला लागत. जे झालं ते तू भूल, मी भूलतो. आण बाई बबिता, पाणी आण. हिचं काही ऐकू नको तुझ्या सासूचं. हो माया नको ऐकू, यायचंच ऐक. जाय बाई, पाणी घेऊन ये. हो बाबा.